शिंदखेडा तालुक्यातील बेटावद व पडावद गावांना जोडणारा प्रमुख रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला आहे। सुमारे 5 किलोमीटर लांबीचा हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। पडावद गावाची 4 ते 5 हजार लोकसंख्या या रस्त्यावर पूर्णपणे अवलंबून आहे। मात्र या महत्त्वाच्या रस्त्याकडे संबंधित बांधकाम विभागाने महिनोन्महिने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्ता खालीवर झाला आहे। दुचाकी, चारचाकी वाहनांसह शालेय बस व रिक्षांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे। पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांचा धोका अधिक वाढतो। लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण व ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। अनेक वेळा किरकोळ अपघात घडूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या रस्त्याची अवस्था पाहता भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पडावद ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे। खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित व योग्य करावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेटावद पडावद रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे अत्यावश्यक बनले आहे। साक्री येथील अवघ्या 6 वर्षांच्या बालकलाकार तन्वी निलेश बदाणे हिच्या यशाचा गौरव साक्री तहसील कार्यालयात करण्यात आला। दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 मिळवून राष्ट्रीय स्तरावर नाव कमवलेल्या तन्वीचा सत्कार दंड अधिकारी साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते पार पडला। निरागस अभिनय, आत्मविश्वास आणि बहुआयामी कलागुणांच्या जोरावर तन्वीने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। अभिनय, नृत्य आणि रॅम्प वॉक या तीनही क्षेत्रात सातत्याने काम करत तन्वी पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे। प्लॅटिनियम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या तन्वीला पालक निलेश बदाणे व नेहा बदाणे यांचे भक्कम मार्गदर्शन लाभत आहे। टीव्ही मालिका, जाहिराती, प्रिंट शूट्स आणि ई-कॉमर्स प्रकल्पांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। भविष्यातील तिच्या प्रकल्पांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। या सत्कार सोहळ्याला राजेंद्र टाटिया, विजय भोसले, प्रमोद वाणी, विजू टाटिया, जीटी मोहिते, प्रकाश वाघ, शरद चव्हाण, संगपाल मोरे, जितेंद्र जगदाळे, ज्ञानेश्वर शिवदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। साक्रीच्या लेकीच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे। अतिशय लहान वयामध्ये तिने ही जी कामगिरी केलेली आहे, या कामगिरीमध्ये साक्री तालुक्याचं नाव तर उज्ज्वल झालंच आहे, परंतु याच्यामध्ये तिच्या मम्मी पप्पांनी जे कष्ट घेतलेले आहेत, जितक्या लहान वयात इतक्या प्रकारच्या चांगल्या प्रकारची समज देऊन इतक्या चांगल्या प्रकारचं वक्तव्य किंवा चांगलं वक्तृत्व ती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करते आहे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे। त्यामुळे मी तिला तिच्या भविष्यासाठी या ठिकाणी श्रेयस चिंतितो आणि शुभेच्छा देतो। स्वराज वॉशिंग सेंटर, धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा। स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत, 14 तास उपलब्ध। 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, होम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध। आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल। एकदा अवश्य भेट द्या। पत्ता: गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेल जवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर। संपर्क: 86 25 97 09 48।